मुसळधार पावसामुळे रविवारी खेड तालुक्यातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालंय। खेडच्या जगबुडी आणि नारंगी नदीला पूर आल्यानं खेड शहरात पाणी शिरलंय। शेकडो हेक्टर भात शेती पाण्याखाली गेली आहे। अशात खेड तालुक्यातील शेलडी धरणाच्या प्रवाहातून एक 32 वर्षीय तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे। धक्कादायक म्हणजे तिघांच्या डोळ्यादेखत हा तरुण वाहत चालला होता, मात्र पाण्याच्या प्रवाहासमोर त्याचं काहीच चाललं नाही। ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे। संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील शेलडी धरणाच्या प्रवाहातून एक 32 वर्षीय तरुण रविवारी दुपारी वाहून गेला असून त्याची शोध मोहीम सुरू आहे। मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालंय। बाजारपेठेत पाणी शिरलंय। जगबुडी नदी आणि नारंगी नदीला देखील पूर आलाय। अशा पार्श्वभूमीवर सर्व महत्त्वाच्या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील शेलडी धरणातून एक तरुण हा पाण्याचा अंदाज न आल्यानं प्रवाहातून वाहून गेल्याची घटना घडली आहे। त्याची शोध मोहीम रविवारी दुपारपासून सुरू आहे। जगबुडी बरोबरच नारंगी नदीला देखील पूर आल्यामुळे संपूर्ण नदीच्या पुराचं पाणी शेतामध्ये शिरलंय। तालुक्यात भयानक पूर सदृश्य परिस्थिती पाहायला मिळतेय। शेकडो हेक्टर भात शेती पाण्याखाली गेली असून वीट भट्ट्या देखील पाण्याखाली गेलेल्या आहेत। अनेक अंतर्गत मार्ग तसंच या ठिकाणी जोडणारे रस्ते देखील पूर्णपणे ठप्प झालेले आहेत। सर्वच ठिकाणी खेड पोलीस आपत्ती व्यवस्थापन मदत कार्य राबवत आहे। पावसाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।